झी 24 तास एक पाऊल पुढे। डिझेलच्या दरवाढीवर पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। पुण्यात सध्या डिझेलचे दर 53 रुपये 6 पैसे आहेत। दरवाढ झाली तर वाढलेले दर अधिक 3% जकात या दराने पुणेकरांना डिझेल खरेदी करावी लागेल। पुणेकरांची या संदर्भातली मतं जाणून घेतलीत आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। केंद्र सरकारने डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केलेले आहेत, त्यामुळे यापुढील काळात तेल कंपन्या डिझेलचे दर स्वतः ठरवू शकणार आहेत। याचा थेट फटका आजपासूनच सामान्य ग्राहकांना बसण्याची किंवा डिझेल वाहनं वापरणाऱ्या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्रीपासून डिझेलचे दर 2 ते साधारणतः 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातोय। पुण्यातील साई पेट्रोल पंपावर आहोत आणि डिझेल वाहन धारक आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, डिझेलचे दर आता 3 रुपयांनी वाढणार आहेत, 55 रुपयाच्या पुढे जाईल। तुम्हाला किती फटका बसेल त्याचा? फटका म्हणजे काय बघा, आता आम्हाला धंदा करणं फार अवघड झालेलं आहे, कारण मेंटेनन्स एवढे आहे आणि डिझेलचे दर जर वाढले तर आम्हाला धंदा बंद करावा असं वाटायला लागले। आता म्हणजे इतकं मेटाकुटीला आलोय आम्ही की प्रमाणाच्या बाहेर आता दर वाढायला लागले। डिझेल स्वस्त आहे म्हणून तुम्ही डिझेलची गाडी घेतली असेल, पण आता तुमचं बजेट सगळं कोलमड आहे। हा, सगळं कोलमडून पडायला लागले ना आता, म्हणजे ते मेळच बसत नाही। आता समोरली पार्टी पण पैसे देत नाही त्या हिशोबाने, त्यांना काय घेणं डिझेल वाढलं का नाही वाढलं, त्यांचं काही घेणं देणं नाही, ते फिक्स रेट देतात। मग ही सगळी झळ आम्हाला कधी कधी जेवण करायचं म्हणजे विचार करायला लागतो, पैसे शिल्लक राहत नाहीत। गाडीचं मेंटेनन्स कसं करायचं हा प्रश्न पडला आम्हाला आता। अजून एक आपल्या बरोबर काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। असं डिझेलचं साधारणतः 3 रुपयांनी आज दर वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही डिझेल गाडी वापरताय, तुम्हाला किती फटका बसेल? डिझेलचे रेट वाढले की सामान्य भाजीपाल्याचे रेट वाढणार, सगळ्याचे केरूचे वाढले की सगळं हॉटेलमधले रेट वाढणार, सगळे अन्नधान्याचे रेट वाढणार, सगळेच आपोआप वाढतात डिझेलचे। पेट्रोलच्या वाढल्याने काही एवढा फरक पडत नाही, डिझेलचे वाढले ना त्यामुळे भरपूर लोकांच्या वरती परिणाम होतो त्याचा। एकूणच सामान्यांचं जनजीवन जे आहे, सामान्य जीवन आहे ते अधिक महाग होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।